अगोदर तर सगळ्यांना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर माझी इथं खिचडी भिजू घालायची होती मला, म्हणजे शाबू भिजू घालायचा होता. तर त्याच्यामुळेच मी इथं चालू होतं, कारण की अगोदर भरणी मी ओतून ठेवलेलं असते, जे शिल्लक असते ते मी टाकीत ठेवत असते. तर इथं भरणीत थोडा राहिलेला होता, तर ते पण मला भरणीत भरायचा होता आणि भिजू पण घालायचा होता. तर मग मी भिजू घातला आणि भरणीत ओतून ठेवला. तर अजून मला चहा वगैरे प्यायचा होता. मी शक्यतो चहा पित नाही बरं का, पण गरम पाणी पिते. पण आज मी ठरवलं होतं देवपूजा झाल्याशिवाय काय तोपर्यंत घ्यायचं नाही म्हणून. मग इथं किचन ओटा वगैरे सकाळ सकाळ आपण पुसून घेतोच, सगळीच पुसून घेत असतील असं वाटतं, पण मी तर पुसून घेते सकाळ स्वयंपाकाला लागायच्या अगोदर. तर मग इथं आज उपवास होता म्हणून शेगडीची वगैरे मला पूजा करायची होती. तर मग किचन कट्टा वगैरे स्वच्छ असा पुसून घेतला. आणि म्हणजे संध्याकाळी पाली वगैरे फिरत असते, त्याच्यामुळे अगोदर सकाळी आल्यानंतर आपण किचन कट्टाही पुसून घेतलाच पाहिजे तर गॅस वगैरे. मग इथं शेगडीची पण मी पूजा करून घेतली. इथं पाहू शकता आपण शाबू भिजू घातलेला आहे आणि मस्तपैकी किचन कट्टा पूजा वगैरे केली. मग इथं मला अभिषेक करायचा होता, विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करायचा होता. तर मी इथं दूध, साखर, दही आणि तूप घेतलेलं आहे, पंचामृत बनवलं. आणि मग आता हळदी कुंकू पण नवीनच, म्हणजे नवीन म्हणते ना, नवीन पंचपाळ घासलं आणि मग त्यात स्वच्छ असं हळदी कुंकू पण काढून घेतलं. तर इथं तीनदा आपल्याला म्हणजे पंचामृतनं देवावर हे घालायचं आणि पाणी तीनदा घालून अभिषेक करून घ्यायचा. मग असं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. तर इथं विठ्ठल रुक्माईला हळदी कुंकू आणि बुक्का लावून घेतला आणि परत विठ्ठलाला पण लावून घेतला, रुक्मिणीला पण लावून घेतला, त्यांच्या पायाला पण लावून घ्यायचा, कपाळाला पण लावून घ्यायचा. तर इथं चंदन पण होतं माझ्याकडं, तर चंदन पण मी त्यांना लावून घेतलं आणि मग बुक्का वगैरे लावून घेतला. सगळ्याच देवांची नंतर पूजा वगैरे केली, मांडून देव घेतले. आणि मग फुलं हे मी आणायला सांगितली होती, तर फुलं पण वाहून घेतली देवांना. तर 2-3 गुलाबं पण आणली होती आणि मग फुलं पण आणली होती. छान असं आज वाटत होतं, कारण की झाडांना जास्त आता फुलं नाहीत बरं का, उन्हाळा असल्यामुळे. नाही ते जास्वंदीची खूप फुलं असतात, तुम्हाला पुढं दिसेलच आता माझ्या ब्लॉगमध्ये. आता पाऊस पडल्यानंतर खूप फुलं येतात आणि आता मी झाडं पण भरपूर लावायला लागली आहे इकडं फुलांची. अगोदरची झाडं होती ती उन्हाळ्यात पूर्णपणे आपली जळून झाडं गेली, पाणी असून पण जळून गेली, कारण की इथं जरा असं रान दगडाचं थोडं येतं, त्याच्यामुळे काळी माती जर टाकली तर ते जळून जातात. छान अशी पूजा झालेली आहे, प्रसन्न वाटलं. तर इथं चहा बनवलेला आहे. चहा तर आज सगळ्याच बरोबर घेतला. छान वाटतं, उपवास असल्यावर घ्यावं वाटतो चहा, आपल्याला पण छान वाटतं. आणि मग इथं मला कपड्यांच्या वगैरे गाड्या घालायच्या होत्या. मुलांनी कपाटमध्ये एक शर्ट घ्यायला गेले की 4 शर्ट पाडते ती. तर वापरायचं कपाट आहे आपल्या इकडं म्हणजे साईडला, मग ह्याच्यात त्यांच्या मग शर्ट वगैरे, माझी पण वापरायचे कपडे हे असते ती. तरी सगळे गाड्या वगैरे घालून ठेवल्या. आणि मला एक कमेंट आली होती, ते सांगते तुम्हाला. मला खरंच आनंद वाटला, छान वाटलं. त्या ताईंचे खूप मी आभारी आहे. थँक्यू सो मच ताई. म्हणजे अजून मी स्टार्ट केलेलं आहे आत्ताच, माझे ब्लॉग पण एवढं म्हणजे ग्रो नाही झाले माझ्या चॅनेलची, पण तुम्ही मला खरंच प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट केली. ते ताईंनी अशी कमेंट केली होती, ताई तुझे ब्लॉग छान असते, तुझे व्हिडिओ छान असते, तर फक्त तू वाईस देते ते एकदाच शब्द 2-3दा येतो. हो ताई, माझ्याकडून होतं तसं, कारण की माझ्या कामातून माझा ब्लॉग खूप मोठा होतो. कंप्लीट 1-1, 1.5 तासाचा ब्लॉग माझा होतो. मी त्यातून 6 मिनटाचा 10 मिनटाचा काढत असते, कारण की नवीन आपले व्ह्यूज आहेत ते इतका मोठा, नवीन व्ह्यूअर्स नवीन असते, त्याच्यामुळे आपले एवढे मोठे ब्लॉग बघतील की नाही ही शंका. त्याच्यामुळे मग मी खरंच मोठे तरी 6 मिनटाचा 10 मिनटाचा ब्लॉग बनवते. पण शक्यतो असं होतं की एखाद्या वेळेस असं बोलत काय बोलावं ते शब्द रिपीट माझ्याकडं होतो, त्याच्यामुळे सॉरी. तर मला एवढं माझं बघून मला सपोर्ट मला सांगण्यासाठी. आणि मग ते म्हणल्या की
तू फक्त बोलण्याकडं जरा लक्ष दे, तुझे व्ह्यूज वाढतील किंवा तुला कमेंट छान छान येतील, तुझे व्हिडिओ खरंच छान असतात, छान वाटते बघताना, अशी त्यांनी कमेंट केली होती. आणि खरंच कोणाला वाटत नसेल की विश्वास मी खरं बोलते का काय, तर ते कमेंट सध्या आहे. अजून मी स्क्रीनशॉट पण काढलेला आहे, तुम्हाला बघायचे असतील तर पुढच्या ब्लॉगला मी लावते ती कमेंट. आणि मला खरं छान वाटलं आणि खरंच आनंद वाटला आणि उत्साह वाटला. बाबा खरंच आपण बघते ती कुणाला तर आवडतंय. काही गोष्टींच्या चुका होत असतात पण काही गोष्टी त्यांना आवडतात. तर खरंच छान वाटलं आणि आनंद वाटला आणि बनवायला अजून एकदा उत्सुकता वाटली. तर त्याच्यामुळे खरंच छान छान कमेंट केलं की छान छान वाटतं. आणि खरंच थँक्यू सो मच ताई अजून एकदा तुझ्यासाठी. आणि मी तुझ्या आभारी आहे, ऋणी आहे की तू इतकी छान कमेंट केली आणि चांगलं सांगितल्याबद्दल. तर आता माझं इथपर्यंत तर काम तुम्ही पाहिलं असेल. माझ्या अवताराकडे बघू नका, कारण की कामात असल्यानंतर आपल्याला काय मेकअप वगैरे करून जमत नसते काम करायला, त्याच्यामुळे प्लीज अवताराकडे बघू नका. त्याच्यामुळे मग इथं मिस्टर मोहोळा गेले होते, त्यांनी माळवं वगैरे आणलं होतं. तर हिरव्या वगैरे पालेभाज्या आता शक्यतो आहेत म्हणल्यावर खायला पाहिजे, तर त्याच्यामुळे त्यांचं ते जास्त आता भर असतो आणण्याचा. तर मग इथं कोथिंबीर, मेथी, शेपू असं आणलं होतं आणि मग ते काढून ठेवलं. त्यांना वाटलं उपवासासाठी बटाटे आहेत का नाहीत म्हणून त्यांनी बटाटे पण घेऊन आले, पण बटाटे होती. नंतर बटाटे मी इथं शिजायला कुकरमध्ये लावले आणि भगर भाजून घ्यायची आणि मग धुवून घ्यायची. तर इथं भगरीसाठी मी पाणी ठेवलं, तेल मीठ टाकलं आणि भगर धुवून आपल्याला शिजायला टाकायची आहे. तर मग कूट पण टाकून घेतलेला आहे. नुसते आपण पांढरी पण बनवू शकतो, पण कूट पण टाकल्यानंतर खाणार दह्या वगैरे त्याच्याबरोबर कुणाला आवडते. तर मिस्टरांना वाटतं की कूट टाकावं म्हणून मी कूट टाकत असते. तर इकडं बटाट्याची साले वगैरे काढून घेतल्या, बटाटे चिरून घेतलं, तिकडं तेल गरम करायला ठेवलं आहे. तर उपवासाचं पापड्या वगैरे मला तळून घ्यायच्या होत्या आणि मग इकडं मी भाजी बनवून घेतली. तेल ओतून घेतलं, आपण जी मिरचं असतं ते बारीक करून घ्यायचं, तेलात परतून घ्यायचं आणि बटाटा टाकून थोडं हलवायचं आणि पाणी वतायचं आणि नंतर कूट टाकायचं. कूट भरपूर टाकायचं, छान असे घट्ट व्हायलापर्यंत. आणि कधी पण सांगते लिंबू पिळून ही आमटी खाऊन बघा, खूप छान लागते भगरीबरोबर. आणि मग इकडं मी तळायला घेतलं, तोपर्यंत तिकडं तेल तापलं होतं. मग इकडं चिप्स वगैरे तळून घेतली. मग संध्याकाळ संगच परत तीनदा कढई पण घाण होते, तेल गरम करायचं परत तळायचं संध्याकाळचं, म्हणून संध्याकाळ संग 2 टायमाचं पण तळलं. आणि मुलं घरी असलात की त्यांचं सारखं असं चालू असते थोडं खायला. मग तळण वगैरे जास्त मुलांना आवडतं, त्याच्यामुळे मग मी जास्त जरा तळलं होतं. आणि आपण वाळवणात चिप्स केले होते, कसे वाटले ते पण नक्की सांगा. मी चकल्या आणि चिप्सच बनवले होते, कारण की पापड्या वगैरे मला बनवायला पण टाईम नाही भेटला, कारण की ऊनच खूप होते. त्याच्यामुळे मी जास्त करायचा प्रयत्न केला नाही, कारण की ऊन खूप होतं. माझं हे 2 करतानाच इतकं मला ऊन लागलं होतं, म्हणून ती करायला मी विचार केला नाही. पण शक्यतो पापड्या वगैरे नाहीत, जरा खाण्यात हे करत नाहीत, म्हणून मी ते केलं नाही. आणि मग इथं तळण वगैरे माझं झालेलं आहे. मग इथं मिस्टर मिरची टाकलेली शाबू खात नाहीत, मुलं पण खात नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी मिठाचं बनवलं आणि आमच्या दोघींसाठी मिरचं टाकलेलं खिचडी वेगळी केली. मग इथं तुम्हाला दिसत असेल मिठाची एक आहे आणि तिखटाची एक खिचडी, मिरची टाकलेली एक आहे. मग आणि इकडं भगर केली होती, तिकडं भगरी बरोबर खाण्यासाठी भाजी आणि तिकडं आपले तळण तळलेलं आहे. तर मग इथं देवाला मी नैवेद्य अगोदर दावून घेतला. मग मुलं वगैरे खाणार होती, त्यांना पण जेवायला वगैरे द्यायचं होतं. मग इथं देवाला दाखवून अगोदर घेतला. देवाला अगोदर प्रसाद दावलं की छान वाटतं. आता मला एवढी भांडी घासायची होती, आता किचन कट्टा आवरला आणि पटापट अशी भांडी घासून घेतली. नंतर म्हणलं होतं भांडी झाल्यानंतर अर्धा तास अगोदर आराम करायचा, नंतर जेवण करायचं. मला भूक लागली नव्हती, पण मला आरामाची गरज होती. त्याच्यामुळे मग भांडी घासल्यानंतर मी जरा थोडा वेळ बसले, झोपले, लोळले
आणि मग जेवायला सासूबाई म्हणल्या चल जेवू म्हणल्यानंतर मग जेवायला उठले. आणि भांडी असं घासायचं हे काय वाटत नाही कामाचं, पण असं कंटाळा आल्यासारखं वाटतो. तर तेच माझ्याबरोबर झालं होतं आज, कारण की खूप मी हाताने काम वाढवलं होतं सगळं घरातलं. तर त्याच्यामुळे तर इथं सगळं माझं झालेलं आहे, पाहू शकताय.